आज कर्जत नगरपालिकेच्या माध्यमातून आणि जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशाने विशेष समित्यांची निवड आणि स्थायी समित्यांच्या निवडीचा आज जो काही कार्यक्रम होता तो आज कर्जत नगरपालिका सभागृहामध्ये राबवण्यात आला होता। जे काही सत्ताधारी पक्ष आहे यांनी विरोधी पक्षाला डावळून त्यांचा मनमानी कारभार सुरू केलेला आहे या कर्जत नगरपालिकेमध्ये, याचं आज ज्वलंत उदाहरण या सभागृहामध्ये आम्हाला जाणवलं। कारण स्थायी समितीची सदस्य संख्या किती असावी हा प्रश्न कायद्यानुसार आणि महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम याच्यानुसार 1/3 मेजॉरिटी ही स्थायी समिती सदस्यांची असली पाहिजे। त्यानुसार 21 नगरसेवक हे कर्जत नगरपालिकेचे असताना 7 नगरसेवक हे स्थायी समितीमध्ये असले पाहिजेत, परंतु कुठेतरी मनमानी कारभार करायचा, सत्तेचा दुरुपयोग करायचा आणि 5 सदस्य त्यांनी निवडून म्हणजे त्यांचे 4 सभापती आणि 1 नगराध्यक्ष अशा पद्धतीने त्यांचीच 5ची स्थायी समितीची बॉडी तयार करून त्यांनी तो एकमताने ठराव मंजूर करून घेतला। तो ठराव त्यांनी पारित करून घेतला आणि विरोधी पक्षाला कुठल्याही पद्धतीचं विचारात न घेता एक मनमानी कारभार या कर्जत नगरपालिकेमध्ये सुरू झालेला आहे। हे मनमानी राज या कर्जत नगरपालिकेमध्ये सुरू झालेलं आहे। नागरिकांना या स्थायी समितीच्या माध्यमातून किंवा या नगरपालिका सत्तेच्या माध्यमातून किती उपयोग होईल हा मोठा प्रश्नचिन्ह आमच्या विरोधी पक्षाला पडलेला आहे। तर नागरिक तर फार दूर राहिले, कारण आम्ही विनंती केली, आम्ही पत्रसुद्धा दिलं का 1/3 मेजॉरिटी स्थायी समितीमध्ये असली पाहिजे, जेणेकरून स्थायी समितीच्या माध्यमातून जी काही छोटी मोठी कामं कर्जत नगरपालिकेची अर्थसंकल्प असेल, कर्जत नगरपालिकेचा विकासाची कामं असतील, कर्जत नगरपालिकेची भविष्यातली इकॉनॉमिक सर्वे असेल, बजेट असेल, ही कामं या स्थायी समितीच्या माध्यमातून वारंवार केली जातात आणि याच्यामध्ये कुठेतरी विरोधी पक्षाला डावळायचं आणि मनमानी कारभार त्यांनी करायचं अशी कामं या सत्तेच्या माध्यमातून सुरू आहेत। त्यामुळे आम्ही आज या संपूर्ण सभेचा त्याग केला आणि सभात्याग करून आम्ही आज या कर्जत नगरपालिकेतून बाहेर पडत आहोत। आम्ही कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आणि कर्जत नगरपालिकेचा सर्वांगीण विकास आमचे सन्माननीय नेते आमदार महेंद्र थोरवे साहेब असतील, आमचे नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, यांच्या माध्यमातून जी काही विकास कामं या कर्जत नगरपालिकेला करता येतील ती विरोधी पक्षाच्या माध्यमातून आम्ही 100% प्रयत्न करू। परंतु आज सत्तेमध्ये आलेली जी काही परिवर्तन विकास आघाडी या कर्जत नगरपालिकेमध्ये आहे त्यांनी हा मनमानी कारभार या कर्जत नगरपालिकेमध्ये सुरू केलेला आहे। त्यामुळे विरोधी पक्षाला विचारात घेण्याचं काम होतं, कारण स्थायी समितीचे 7 सदस्य असताना 6 सदस्य त्यांचेच बसणार होते आणि 1च सदस्य फक्त विरोधी पक्षाचा जाणार होता। त्यामुळे कुठलाही मोठा फरक त्या ठिकाणी पडला नसता, परंतु त्यांनाही कुठलंही असं चांगलं राजकारण करायचं नाही आहे, डावळाडावळीचं राजकारण करून हे सुरुवात झालेली आहे कर्जत नगरपालिका। त्यामुळे आमचा पूर्ण विरोध आहे आणि मी जाहीर निषेध करून आम्ही त्या ठिकाणून सभात्याग केलेली आहे। की नागरिकांचं प्रचंड नुकसान या माध्यमातून होणार आहे, कारण स्थायी समिती आणि नगरपालिका याच्यामध्ये जर विरोधी पक्षाला विचारात घेतलं नाही तर मनमानी कारभार होणार, त्यांना जे पाहिजे तीच कामं होणार, मलाईची सगळी कामं होणार आणि बाकी नागरिकांच्या उपयोगाची कामं होणार नाहीत असं आमचं स्पष्ट मत यातून व्यक्त होतं आहे। कारण नगरपालिकेमध्ये जे निवडून आलेले नगरसेवक आहेत यांनाच विचारात घेतलं जात नाही आहे, तर बाकी तर सामान्य नागरिक तर फार दूर राहिला आहे सगळ्या गोष्टींपासून। आज नगरपालिकेचा निवडणूक झाल्यानंतर आम्ही सर्व महायुतीचे उमेदवार निवडून आलो। त्यानंतर आज आमची प्रथमच या नगरपालिकेमध्ये एक सभा होती आणि इथे सगळ्या स्थायी समिती आणि इतर समितीची आजची मीटिंग होती। या मीटिंगमध्ये नियमाप्रमाणे नगरपालिका, नगरपरिषद आणि औद्योगिकरण 1965चा अधिनियमाच्या अनुसरून 64चा ब या नियमानुसार स्थायी समितीमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी 1/3 असायला हवे होते, म्हणून आमची मागणी 7 अशी होती आणि ती मागणी आम्ही सभागृहाला विनंतीपूर्वक केली होती, परंतु सभागृहाने आमची ती मागणी मान्य केली नाही। त्यांची सत्तेत ते सर्व जास्त असल्यामुळे त्यांनी जो जुना नियम होता 5चा तो 5च ठेवलेला आहे। नियमानुसार ही समिती स्थापन झाली नाही, त्यामुळे आमचे गटनेते माननीय संकीजी भाषे आणि आमच्या सर्व नगरसेवक नगरसेविकांनी आम्ही एका विचाराने सभा त्याग करून आम्ही सभागृहाच्या बाहेर निघालो आहोत। हा जो त्यांनी घेतलेला स्थायी समितीचा निर्णय आहे तो आम्हाला मान्य नसल्यामुळे आम्ही सभात्याग केलेला आहे।